हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर हे आहे पीस लिलीचे प्लांट। खूप सुंदर इंडोर असं हे प्लांट आहे। म्हणजे आपण याला थोड्या शेड एरियामध्ये म्हणजे उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकतो, परंतु जास्त ऊन याला लागले तर याचे पानं जळू शकतात। आणि हे घरामध्ये ठेवलं तर याच्या सुंदर व्हाईट फुलामुळे आणि हिरव्यागार अशा पानामुळे हे घरामध्ये शोभून दिसणारं असं हे सुरेख असं हे प्लांट आहे। तर हे आपल्या बागेमध्ये आपण नक्की लावायला पाहिजे आणि याची जास्त काळजी म्हणजे आपल्याला प्रत्येक प्लांटची जे की आपण कुंड्यामध्ये लावतो तर त्याची आपल्याला काळजी घ्यावीच लागते। तर या प्लांटची सुद्धा थोडीफार काळजी घेतली तर हे आपल्या बागेमध्ये वर्षानुवर्ष राहणारं असं हे सुंदर प्लांट आहे। आणि याची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर याला वर्षभर असे फुलं येत राहतात। तर बघू शकता याचं व्हाईट फूल खूप सुंदर असं दिसत आहे। आणि ही छोटी कळी आहे आणि हे उमलल्याच्या नंतर हे बघू शकता याने असा कलर बदललेला आहे आणि ही छोटी त्याची कळी आहे। म्हणजे हे फूल या प्लांटवर जेव्हा येतं तर ते 1 महिना तरी या झाडावरच राहतं। म्हणजे खूप सुंदर असे हे बघू शकता वाळल्याच्या नंतर याच्यामध्ये मला वाटतं सीड्ससुद्धा तयार झालेले आहेत। हे वाळलेले फुलं आहेत, म्हणजे ते झाडावरच असे वाळून जातात। महिना दीड महिना हे फूल असं झाडावरच राहतं। कलर बदलत राहतं। सुरुवातीला व्हाईट होतं, नंतर ते पिवळसर हिरवं दिसतं आणि नंतर ते सुकायला सुरुवात झाल्याच्या नंतर ते असं काळपट होतं। तर इथे बघू शकता आणि हे प्लांट आपण आपल्या बागेमध्ये जर लावलं तर एका प्लांटपासून आपण अनेक असे हे प्लांट तयार करू शकतो। इथे मी सुद्धा तसेच हे एका प्लांटपासून अनेक असे प्लांट मी तयार केलेले आहेत आणि त्याला सुद्धा आता मस्त असे फुलं येत आहेत। आणि असं काही नाही की त्याला मोठीच कुंडी द्यायला पाहिजे, छोटे छोटे कुंड्यामध्ये सुद्धा हे व्यवस्थित असं प्लांट राहतं। मी सुद्धा तसंच माझ्या बागेमध्ये लावलेलं आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की हे जर याला छोटा किंवा मोठ्या कुंडीमध्ये लावलं तरी ते छान प्रकारे राहतं। परंतु याला हे थोडं उन्हामध्ये ठेवल्यामुळे, कारण आत्ता सध्या तर खूप जास्त टेम्परेचर आहे, त्यामुळे याचे पानं हे बघू शकता थोडा ऊन लागल्यामुळे हे खराब झालेले आहेत। परंतु याला शेड एरियामध्ये आपण इंडोरसुद्धा ठेवू शकतो। म्हणजे जसं की थोडंसं ऊन लागलं तरी चालतं, त्या ठिकाणी जरी ठेवलं तर हे मस्त राहतं। आणि त्याचे जे मुळं जेव्हा आपण हे प्लांट वेगवेगळे करतो तेव्हा आपल्याला ही काळजी घ्यायची असते की ते व्यवस्थित उपटून आपल्याला त्याचे मुळं व्यवस्थित असे वेगवेगळे करून ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घ्यायचे असतात। इथे बघू शकता मी इकडे सुद्धा हे मिक्स प्लांट लावलेले आहे, तर त्यामध्ये सुद्धा हे लिलीचं प्लांट मी लावलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा हे छान प्रकारे राहत आहे। आणि मातीची जर आपल्याला माती याची कशी तयार करायची, तर मातीमध्ये आपल्याकडे जे कोणतंही खत असेल तर ते खत आपल्याला घ्यायचं असतं। म्हणजे आपण त्यामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत, माझ्याकडे तर गांडूळ खत असल्यामुळे मी मातीमध्ये गांडूळ खत प्रत्येक कुंडी भरताना मी गांडूळ खत टाकते आणि तशीच माती तयार करते। आणि पाणी आपल्याला जेव्हा हे पानं असे सुकलेले असतात, इकडे बघू शकता याचे पानं असे सुकलेले आहे, खाली असे पडलेले आहेत, म्हणजे याला पाणी देण्याची आवश्यकता आहे। आणि हे इथे मी छोट्या छोट्या डब्यामध्ये सुद्धा लावलेले आहेत, तर खूप छान प्रकारे हे वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा याला फुलं येत आहेत। आणि जे आपल्याला जे झाडावरच जे सुकलेले पानं असतात, सुकलेले फुलं आहेत, तर ते आपल्याला वेळोवेळी काढून घ्यायचे असतात। आणि आपल्याला जेव्हा आपल्याला असं वाटेल याची पानं असे खाली लटकल्यासारखे वाटले तेव्हा आपल्याला याला पाणी द्यायचं असतं। परंतु आता उन्हामुळे मला तरी दररोजच या सर्व झाडांना पाणी द्यावं लागत आहे सर्वांनाच, कारण ऊन खूप तापत आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये लावू शकता।